समाजामध्ये परकीय परधर्मी आणला तर संशय निर्माण झालाच झाला, कारण गवळणीचं आणि कृष्णाचं काहीतरी लफड आहे. कृष्ण हा व्यभिचारी आहे आणि गवळणी त्याच्याबरोबर संबंध करणाऱ्या, देह संबंध करणाऱ्या व्यभिचारिणी आहेत, असा समाजामध्ये अपप्रचार झाला. हो, म्हणून परधर्मीयानं तर टीका केली, यात नवल नाही महाराज. पण आता तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे, हिंदू धर्मामध्ये सुद्धा कृष्णाच्या बद्दलचा संशय आहे. बरं, कृष्णाच्या बद्दलचा संशय हिंदू धर्मातच आहे असं नाही, वारकरी संप्रदायात आहे. आणि वारकरी संप्रदायात आहे म्हणण्यापेक्षा महाराज लोकाला आहे, कारण गवळणीचा आणि कृष्णाचा संबंध आहे हे जग जाहीर आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला चरित्रानं काला केला जातो. आता भगवान कृष्णाच्याच लीला चरित्रानं का काला करायचा? खऱ्या अर्थानं पाहिलं तर कृष्णापेक्षा रामाचं चरित्र हे आदरणीय आणि आचरणीय आहे. रामचंद्र प्रभूच्या चरित्राचा जर विचार केला तर आणि कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार जर केला तर रामाचं जीवन आचरणीय आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये भावाबरोबर कसं वागावं त्याचा आचार रामाकडून करावा. आईबरोबर कसं वागावं ते रामाकडून शिकावं. सावत्र मातेबद्दल कसा आदर्श बाळगावा हे रामचंद्र प्रभूकडून शिकावं. राज्य कारभार कसा करायचा तेही शिकावं. भावजयांच्या बरोबर कसं वागावं, भावांच्या बरोबर कसं वागावं, समाजाबरोबर कसं वागावं, मित्राबरोबर कसं वागावं, हे सगळं ओतप्रोत भरलेलं जीवन म्हणजे रामाचं आहे. जरा वेगळी बाजू सांगतो, गुरुच्या बरोबर कसं वागावं हे रामाकडून आदर्श शिकावा. आणि शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला, 2 गोष्टी, बायकोसाठी कसं रडावं हे सुद्धा रामाकडून शिकावं. बायकोसाठी, कारण जगाच्या पाठीवर रामा इतका बायकोसाठी झाडं दगडं कवटाळून रडलेला एकही पाठ्या नाही आहे. एकही बहादर जर समजा कुणाची बायको माहेरी गेलीच तर निदान कणगुलेला तरी मिठी मारून कुणी रडलेलं पाहिलंय का तो, किंवा खांबाला तरी मिठी मारलेली पाहिली का? रामाचं जीवन बायकोसाठी कसं रडावं हे सुद्धा लीला चरित्र करणार आहे, आचरणीय आहे. आणि वैऱ्याच्या बरोबर कसं वागावं ते रामाकडून शिकावं. वैऱ्याला सुद्धा आदर्श रीतीनं आणि मानानं वागवलेलं आहे रामचंद्र प्रभूनं. म्हणून आचरणीय असलेलं चरित्र आणि कृष्णाच्या चरित्रामध्ये काहीच घेण्यासारखं नाही. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही कृष्णाच्या विरोधातले आहेत का? काही टॅबला खालून हाणलंय का काय तुम्ही? हो, असं तुम्ही म्हणाल. मला कृष्ण आणि राम दोन्हीही सारखेच आहेत, पण कृष्णाचं जीवन घेण्यासारखं नाही. कसं घेण्यासारखं नाही? त्यांनी 16,108 बायका केल्या, मग आपण धापाच करायच्या का? त्यांनी 12 गाव अग्नी गिळला, मग आपण 2-2 रोज एवढले ढेपसे खायचे का अग्नीचे? कृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. म्हणजे कृष्णाच्या चरित्राचा आचार करता येत नाही. अजून कृष्णाचे कारस्थान समाजापर्यंत पोहोचले सुद्धा नाहीत महाराज. इतके कृष्ण शब्दाचा अर्थ काळा आहे, काळं कृत्य कृष्णानं केलेलं आहे हे अजून इतिहासाला माहीत नाही. शत्रूच्या बरोबर कसा डाव टाकून लढाई करायची आणि अनितीनं का होईना परंतु शत्रूला पादाक्रांत कसं करायचं ते कृष्णाकडे आहे, रामाकडं नाही महाराज. हो, एकच गोष्ट सांगतो रामाच्या जीवनातली,
शत्रूला पाठ दाखवायची नाही, हे क्षत्रियाचा गुणधर्म आहे. आणि कुंभकर्णाला मारित असताना कुंभकर्णाला पाठ दाखवल्याशिवाय कुंभकर्ण मरणार नव्हता. म्हणून बिभीषणानं सांगितलं की रामा, कुंभकर्णाला पाठ दाखवा, कुंभकर्ण मरेल. रामाने सांगितलं मी मरेल पण कुंभकर्णाला पाठ दाखवणार नाही, कारण पाठ दाखवणं हा क्षत्रियाचा धर्म नाही. पाठ दाखवली तर हो क्षत्रियाचा अवमान होतो. हे कृष्णाच्या बाबतीत सांगायची गरज नाही. कालियवन आला तर कृष्ण इतके पळत होते. पाठ तर दाखवलीच, त्याच्याबद्दल वाद नाही, पण पळून गेले. आणि तेच कृष्ण गीतेमध्ये सांगतात, हो क्षत्रियाचा गुणधर्म आहे युद्धे चाप्य पलायनम, युद्धातून पलायन करणं हा क्षत्रियाचा धर्म नाही. तेच पळून गेले. कृष्णाच्या जीवनाचा संबंध लावत असताना महाराज खूप मोठी गोष्ट आहे. मग बिभीषणानं विचार केला कुंभकर्ण मरणार नाही. मग काय केलं तर हनुमंतरायानं कानामध्ये शेपटी घातली रामाच्या. आणि कानात शेपटी घातल्यामुळं गुदगुद कानात झालं. म्हणून काय झालं म्हणून असं मागं वळून पाहिलं रामानी, आणि कुंभकर्णाने पाठ पाहिली रामाची, आणि कुंभकर्ण मेला. हो, बिभीषणाला विचारलं रामानी निवांत झाल्यानंतर, म्हणले पाठ पाहिल्याशिवाय कुंभकर्ण मरणार नव्हता ना, मग कसा मेला म्हणले. बिभीषण म्हणले लहान तोंडी मोठा घास घेत नाही. हो, तुम्ही पाठ दाखवली नाही 100% खरं आहे, पण पाठ दाखवल्याशी कुंभकर्ण मेला नाही हे बी खरं आहे म्हणले. अशी गोष्ट आहे महाराज. प्रभू रामचंद्राचं जीवन हे आदरणीय आचरणीय आहे, आणि कृष्णाचं जीवन हे उच्चारणीय, फक्त तोंडानं उच्चार करायचा. हो, म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं महाराज, ते उच्चारावे आता ते उच्चारणाचं चरित्र जे आहे कृष्ण परमात्म्याचं, ते बी त्यांच्या जीवनातला गाभा असलेलं चरित्र वर्णन करायचं. ते गोकुळातलं महाराजांनी प्रमाण दिलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे. गोकुळामध्ये जे चरित्र केलं तेच उच्चार करायचा, कारण त्याच्या चरित्रानं उच्चार केल्यानंतर जेवढं फल मिळतं तेवढं रामाच्या आचरणानं फळ मिळतं. रामाचा आचार केला की फळ मिळतं, आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार केला की फळ मिळतं. दोन्हीमध्ये फलसाधना सारखी आहे, म्हणून एकाचा उच्चार एकाचा आचार. हो, अशा गोष्टी प्रतिपादन केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला बारकाव्याचं चिंतन सांगतो. विठाला विठाला त्या कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करीत असताना समाजामध्ये काही गोष्टीचं प्रश्नात्मक चिन्ह उभं राहिलं महाराज. कोणतं चिन्ह उभं राहिलं तर वस्तू जशीच्या तशी जर नाही कळाली तर त्याची टीका होते, निंदा होते. म्हणून समाजामध्ये कृष्णाच्या चरित्राची निंदा होऊ लागली. कशामुळं निंदा होऊ लागली? विठाला माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो मी. ए पोराव, बोलू नका. कृष्णाच्या चरित्राची निंदा होऊ लागली. कशामुळं निंदा होऊ लागली
कृष्णाचा संबंध गवळणी बरोबर आला. गोकुळातलं चरित्र वर्णन करायचं सांगितलंय संतांनी, गोकुळामध्येच घोटाळा झाला. हो, कुठं घोटाळा झाला? गोकुळात घोटाळा झाला. समाजामध्ये परकीय परधर्मी आणला तर संशय निर्माण झालाच झाला. कारण गवळणीचं आणि कृष्णाचं काहीतरी लफडं आहे. कृष्ण हा व्यभिचारी आहे आणि गवळणी त्याच्याबरोबर संबंध करणाऱ्या, देह संबंध करणाऱ्या व्यभिचारिणी आहेत, असा समाजामध्ये अपप्रचार झाला. हो, म्हणून परधर्मीयानं तर टीका केली, यात नवल नाही महाराज. पण आता तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे, हिंदू धर्मामध्ये सुद्धा कृष्णाच्या बद्दलचा संशय आहे. बरं, कृष्णाच्या बद्दलचा संशय हिंदू धर्मातच आहे असं नाही, वारकरी संप्रदायात आहे. आणि वारकरी संप्रदायात आहे म्हणण्यापेक्षा महाराज लोकाला आहे. कारण गवळणीचा आणि कृष्णाचा संबंध आहे हे जग जाहीर आहे. आणि जर देवाच्या बरोबर रतलेल्या जर गवळणी असत्याल तर त्या भक्त कशा, आणि व्यभिचार करणारा असेल तर देव कसा? हिंदू धर्म पागल आहे, पागल असे लोक म्हणायला लागले महाराज. आणि तुम्हाला सांगतो, कीर्तनकारानं जिम्मेदारी पाळली नाही. समाजाला कृष्ण चरित्र सांगत असताना समाजात कृष्ण चरित्राचा उच्चार योग्य रीतीनं केला गेला नाही. त्यामुळं समाजामध्ये दुफळी निर्माण झाली, संशय निर्माण झाला. काय म्हणायला लागले लोक? हरी रत्ता चपला नारी, 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 हरी रत्ता चपला नारी. लागवारे नारी घाती, लागवारे नारी घाती, गवळणीला काय म्हणायला लागले लोक? हरीशी रतलेल्या आहेत म्हणून त्या चावट आहेत. हरी रता चपला नारी, चावट आहेत, चपल आहेत, चंचल आहेत, हो स्थिर नाहीत, व्यभिचारी आहेत, अशा गवळणीवर आरोप आला. आणि ज्या गवळणीवर आरोप आला त्या गवळणीला नारदांनी सर्टिफिकेट दिलं की जगाच्या पाठीवर गवळणी एवढी भक्ती कुणाची नाही. म्हणून यथा व्रज गोपिकानाम, भक्ताच्या देवाच्या सभेमध्ये वैकुंठामध्ये श्रेष्ठ भक्त कोण आहेत असा निर्वाळा विचारल्यानंतर नारदांनी सांगितलं जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट भक्त गोपी आहेत.
मग गोपी जर आहेत हे नारदानं जर सांगितलं तर आमच्या वाट्याला, आमच्या ऐकण्यामध्ये आम्हाला तर त्या व्यभिचारिणी आहेत असं कळलं. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने त्यांच्याबरोबर काम भोगला असं जर चरित्र समाजाला माहिती आहे तर हे कसं? म्हणून शिंतोडे उडाले महाराज कृष्णाच्या चरित्रावर आणि गवळणीच्या चरित्रावरती, आणि बदनामी झाली, बदनामी. आता पहिली गोष्ट सांगतो, तुम्हाला कळत असेल तर सांगतो. तर ही बदनामी न व्हावी याची जिम्मेदारी कीर्तनकारानं घेतली नाही महाराज महाराष्ट्रात. म्हणून काल्याचं कीर्तन करीत असताना कृष्ण चरित्र पवित्र आहे हे सांगण्याच्या ऐवजी जितकं कृष्णाचं चरित्र डागेल होईल तितकं सांगण्याचा कीर्तनकाराने प्रयत्न केला. आणि समाजामध्ये भ्रम निर्माण झाला. कारण एकही कीर्तन दाढी येण्याची गाठ मारल्याशिवाय कीर्तनच होत नाही महाराज. दाढी वेणीची गाठ कीर्तनकारानं मारली नाही तर लोकाला बी करमत नाही. आज महाराजांनी दाढी येणीची गाठच मारली नाही. चावट गोष्टी कृष्णाच्या सांगायच्या समाजाला, आणि समाजात हास्यने रस निर्माण करायचा. लोक हसवायचे, मग लोकांनी म्हणायचं वा 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 काय कीर्तन झालं. आणि कीर्तनकारानं शर्ट फाटूस तर फुगायचं महाराज. वा वा आपल्याला लोक किती नवाजतात, आपल्याला लोक नवाजतात, पण संताच्या सभेमध्ये महाराज अपकीर्ती निर्माण होते. म्हणून मी चिंतन सांगतो की कीर्तनकाराकडं जिम्मेदारी आहे. कीर्तनकारानं जपलं पाहिजे महाराज. मी नेहमी सांगतो कीर्तनकारानं जपलं पाहिजे. आमच्या माता भगिनीसारखं जपलं पाहिजे महाराज. आमच्या माता भगिनी बापाचं नाव मोठं करण्यासाठी महाराज हयातभर जपतात. कुणाच्या बरोबर बोलायचं, कुणाच्या बरोबर चालायचं, कुणाच्या बरोबर हसायचं, कुणाच्या बरोबर नेसायचं, कुणाच्या बरोबर राहायचं, कुणाच्या बरोबर खायचं, कुणाच्या बरोबर पाहायचं, कुणाच्या बरोबर व्यवहार कोणता करायचा हे जर जपून पावलं टाकीत आमची माता भगिनी असेल आणि महाराष्ट्राची आदर्श जर आमची स्त्री असेल, एवढं जपून करते, तर कीर्तनकारानं कीर्तन करत असताना जपलं नाही पाहिजे का महाराज? त्यांनी काय बोलावं, कुणाला बोलावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसं चालावं हे कीर्तनकारानं जपलं पाहिजे महाराज. आमच्या माता भगिनी नेसत असताना सुद्धा नवऱ्यासाठी ना आपल्यासाठी नाही महाराज, डोक्यावरती पदर घेऊन बापाच्या नावाला कलंक लागू नये याच्यासाठी महाराज जन्मभर त्या जपत असतात. चितेवरती तिचा देह गेल्याच्या नंतर माहेरच्या आणि सासरच्या लोकांना डोळ्याला पदर लावून रडावं आणि एवढंच म्हणावं की बाई चांगली वागली. याच्यासाठी तिला अट्टहास करावा लागतो महाराज. संसाराचा आणि आपल्या जीवनाचा, शरीराचा धिंगाणा करता येत नाही. आणि केला तर बापाला नाक मुठीत घेऊन चालावं लागतं. चार महिला मंडळी जर आई बसली आणि जर महिला मंडळी बघायला लागल्या तर तिच्या जीव खसकन खाली होतो की माझ्या लेकीबद्दलच बोलतात म्हणून बिना अग्नीचे मायबाप जळतात महाराज. बिना अग्नीचे मायबाप जळतात. जर स्त्रीचं चरित्र अपवित्र घडलं तर कीर्तनकारानं जिम्मेदारी बाळगली पाहिजे. जशी त्या नेसण्याची जिम्मेदारी बाळगतात तसं आम्ही सुद्धा नेसण्याची जिम्मेदारी बाळगली पाहिजे. कीर्तनकारानं कोणत्याही रंगाचे कपडे घालू नये, जॅकेट घालू नये, पाकिट घालू नये आणि कोणत्याही रंगाच्या कपड्यावरती राहू नये महाराज. ज्याला वारकरी व्हायचंय त्यांनी आमच्या बापासाठी हा ड्रेस बाळगायचा आहे महाराज. हे सतीचं वाण आहे, माहेरची साडी आहे महाराज ही. हो, काही कीर्तनकार, काही समजा म्हणजे गाणार वाजवणारे असतील 8वी 9वी शिकलेले, 74चा 1974चा ग्रॅज्युएट माणूस असताना सुद्धा धोतर नेसून, फेटा नेसून कंबर बांधतो. कशासाठी? माझ्या पांडुरंगाचं आणि माझ्या ज्ञानोबाराईचं नाव जाऊ नये म्हणून त्याच्याकरता हे नेसावं लागतं महाराज. जिने विठ्ठल मात्रा घ्यावी,
प्रमाण दिलं महाराज. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावे. पथ्य सांभाळल्याशिवाय नाही. तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा धिंगाणा करायचा असेल तर तमाशात जा, कीर्तनात येऊ नका. तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं नाही, हो, तमाशात जा आणि तिथं जीवनाचा धिंगाणा करा. काय करायचं ते तिकडं काहीच म्हणणार नाही. म्हणून पांढरे शुभ्र कपडे नेसावेत आणि परंपरेला जे मान्य असतील ते नेसावे. आमची माता भगिनी परंपरेला म्हणजे तिच्या नवऱ्याला आणि बापाला मान्य असतील ते नेसते महाराज. पाचा दामाचा घोंगडा नेसेन, उरली मोठ ते मी जेवी नगे बाई ए. तसं मी आपल्याला गोष्ट सांगतो, कीर्तनकारानं जिम्मेदारी पाळली पाहिजे. कीर्तनकार जर समाजामध्ये बिघडला तर समाज 10 पटीनं बिघडत असतो. म्हणून कीर्तनकारानं जपलं पाहिजे. म्हणून मी सांगतो महाराज की काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाच्या चावट गोष्टी सांगितल्या कीर्तनकारानं, आणि समाजामध्ये भावना निर्माण झाली की कृष्ण हा चावट आहे, सगळ्या गोष्टीची टीका झाली. म्हणून कीर्तनकारानं जिम्मेदारी पाळली नाही, जिम्मेदारी त्यांनी झिटकारून दिली आणि चावट गोष्टी कृष्णाच्या जेवढ्या असत्या तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न केला महाराज. हो, मी आपल्याला त्याची उत्तरं देणार आहे. त्यानंतर कीर्तनकाराची जिम्मेदारी संपल्यानंतर दुसरी जिम्मेदारी आहे भागवत सांगणाराची. भागवत सांगणारांनी 10व्या स्कंदामध्ये भागवत सांगितलं महाराज, पण त्याच्यातल्या सुद्धा त्यांनी पारंपरेच्या गोष्टी आणि भागवतात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास न करता इतके भागवत सांगणारे पवित्र आणि विद्वान झाले की श्रीमद भागवत एवढ्या शब्दाची सुद्धा व्याख्या करता येत नाही महाराज. ते भागवताचार्य झाले आज. हो, समाजात काहूर मांडलं भागवताचार्याचं, कीर्तनकाराचं. त्याच्यामुळं अभ्यास नसताना सुद्धा भागवत करायला लागले. जनावरा मागं जाणारे आणि ऊस तोडीला ऊस तोडणारे लोक भागवताचार्य झाले. अभ्यास न करताना कीर्तनकार बनले महाराज. हो, मी सांगतो तुम्हाला, 8 वर्षाच्या मुलीला लेकरूबाळ होऊ शकतं का? 8 वर्षाच्या मुलीला लेकरूबाळ होऊ शकत नाही, पण 8 वर्षाचा माणूस कीर्तन करतो महाराज. ज्या लेकराला अजून एवढा आहे त्याला त्याचंच जीवन कळलं नाही, तो कीर्तन करतो, समाजाला सांगतो आणि समाजही त्याला ना मोठेपणानं वा 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 बाल कीर्तनकार म्हणतात. अरे बाल कीर्तनकार म्हणजे काय? याचा अर्थ काय? काय ज्ञानेश्वर महाराजाचा अवतार आहे काय? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारा? फालतू गोष्टी समाजात व्हायला लागल्या महाराज, फालतू गोष्टी. भागवतकारानं नीट भागवत वाचला नाही आणि समाजाला कृष्ण समजून दिला नाही. भागवतकाराची जिम्मेदारी त्यांनी सांभाळली नाही, कीर्तनकारानं जिम्मेदारी सांभाळली नाही. तिसरी गोष्ट सांगतो, गायक मंडळीनं ढोलकीवरती आणि तबल्यावरती रुतलाबाई काटा कानाने काढीला ह्या गवळणी म्हटल्या महाराज. आणि त्याचा परिणाम कृष्ण चावट आहे, रानात जाऊन गवळणीच्या बरोबर मजा मारतो आणि त्यांच्या पायात मोडलेले काटे काढतो. असं झालं महाराज. अरे नाथ महाराजाच्या, तुकाराम महाराजाच्या, ज्ञानेश्वर महाराजाच्या गवळणी म्हणायच्या सोडून देऊन फालतू कवित्व करणाऱ्या बरबटलेल्या लोकाच्या गवळणी म्हणायच्या आणि त्यांनी गवळणी लिहिलेल्या गवळणी म्हणायच्या. हो, आणि त्याचा परिणाम, विपरीत परिणाम झाला. गायक मंडळीनं जिम्मेदारी सांभाळली नाही महाराज. गायक मंडळीची जिम्मेदारी आहे. हो, तुम्ही मगाशी टाळ्या वाजवल्या आमच्या शिवाजी महाराजासाठी. शिवाजी महाराजांचं चरित्र बघा महाराज, किती पवित्र आहे. हो, आमच्या संजू भाऊचं पवित्र बघा, किती पवित्र आहे. अरे राजा हो, त्यांनी जीवन घालते टाळ आवडी
गायन करावं मृदंगावरती. आणि याच्या पुढे जाऊन बोलतो महाराज, सिनेमाच्या गाण्याच्या सुद्धा चाली अभंगावर म्हणू नयेत महाराज. ही गायकानं जिम्मेदारी सांभाळायची आहे. हो, लोकाला आवडतं म्हणून काही बी म्हणायच्या का गाण्यावरल्या चाली? लोकाला तुमच्या अभंगातून गाण्याच्या चाली आणण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा गाणीच डायरेक्ट ते ऐकत येत ना. उगत झडीत मोठ कशाला धरता विनाकारण? पडत्या पावसामध्ये पाणी द्यायला लागले, धान पिवळं पडले, बोळा पाणी द्यायला लागला. हो, कशा करता? म्हणून जिम्मेदारी आहे, शुद्ध आहे ते शुद्ध ठेवावं. त्याच्यानंतरची चौथी गोष्ट सांगतो, महाराष्ट्रात कृष्णाचं चरित्र अपवित्र करण्याकरता कीर्तनकार, गायक आणि भागवतकार झाले तसे तमासगीर झाले. तमासगिरानं पहिल्यांदा गणगवळण घेतली महाराज. तर पहिल्यांदा गणपतीचं नमन केलं की गवळण घेतली. एक फालतू चरित्र असलेला माणूस मावशी होतो, आणि जिचं चरित्र बिलकुल चांगलं नाही ती गवळण होते, आणि ज्याचा आचार पवित्र नाही तो कृष्ण होतो. आणि हे चावट लोक त्या तमाशामध्ये चावटपणाचं बोलतात, आणि लोक खादा खादा हसतात आणि समजतात की कृष्ण असलाच होता काय की. म्हणून कृष्णाच्या चरित्राचे धिंडवडे उडवले. तमासगिराला म्हणावं, आम्ही गरीब माणसं तर हिंदू धर्मातले म्हणून कोपरानं खांदू नका. तुम्हाला जर समजा चरित्र देवाचंच दाखवायचं तर मोहम्मद पैगंबराचं दाखवून बघा ना, तिथं मग तुमचे घरं कसे नीट राहते ती कळलं. येशूचं दाखवून बघा ना, हो, बाकीच्या धर्माचे दाखवून बघा ना, कशालाही कृष्णाचं चरित्र गातात त्याच्यामध्ये. आणि कृष्णाच्या चरित्राचे धिंडवडे उडवले गेले महाराज. म्हणून कृष्ण आणि गवळण काहीतरी लफडं आहे असा समाजामध्ये भास निर्माण झाला. आणि मग अवहेलना झाली. आता तुम्हाला पुढं सांगतो, स्वादेश जा. अवहेलना झाली. घटना अशी घडली की हे चरित्र अपवित्र आहे असा समाजामध्ये भ्रम झाल्याच्या नंतर कृष्णाच्या काळापासून एकही बहादर त्याला उत्तर देणारा झाला नाही. मग महाराष्ट्रामध्ये एक पठ्ठ्या जन्माला आला. हो, देहूमध्ये जन्माला आले तुकोबाराय, तुकोबाराय. आणि समाजामध्ये कृष्णाची टीका, आणि कृष्णाचं इकडं पाहिलं तर चरित्र पवित्र आहे आणि इकडं पाहिलं तर टीका आहे. या दोन्ही गोष्टीचा निर्वाळा देण्याकरता आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे तुकाराम महाराजांनी समाजाला सांगितलं, बाबा अरे कृष्ण गोकुळामध्ये होते त्यावेळेस कृष्णाचं वय फक्त 5 वर्षाचं होतं रे राजा. 10 वर्षापर्यंत गोकुळात राहिले आणि 11व्या वर्षाला सुरुवात झाली की मथुरेत गेले कृष्ण. त्याच्यात 5 वर्ष गवळणी बरोबर खेळ खेळले आणि 5 वर्ष गायी राखल्या. असं 10 वर्षाचं चरित्र कृष्णाचं होतं. याचा निर्वाळा सुप्रीम कोर्ट असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात
जगद्गुरु तुकाराम काय म्हणतात महाराज, ये दशे, दशे म्हणजे 10. काय शब्द आहे मराठीमध्ये? दशे म्हणजे 10. एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, काळू, महाकाळू, त्यानंतर जलधी, प्रार्ध आणि अंत्य. एवढं आमच्या लहानपणी शिकवायचे. आता एवढं शिकायची गरज नाही. आता फक्त 9 पर्यंत आकडे आले लावाय पुरते की कामच भागलं महाराज. हो, तेवी मराठीतले आकडे 1 2 3 नाही. हो, इंग्लिश मधले आकडे 1 1 नाही, 1. हो, 2 नाही, 2. त्याचे टोनिंग आहे 2 असं. 3 4 नाही, मग 4. त्याचं शास्त्र आहे महाराज. हो, 44 नाही, मग 44. असा कपड्याचा रंग बदलूस तर कानावं लागतं. कोंबडीने विंचू गिळल्यासारखं असं करून असं 44 असं करायचं. हो, म्हणजे मग समजावं हे इंग्लंडहून आलाय महाराज असं. असे 9 पर्यंत आकडे आले की महाराज बास झालं. काही गरज नाही कोणत्या गोष्टीची. अहो साधी बघा ना, तुम्हाला सांगतो, मोबाईलचा नंबर सांगायचा ठरला तर 9422 असं सांगत नाहीत. मग हो 9 हो 2 हो हो 9422 नाही, 94 हो ट्यू ट्यू असं केलं. ट्यू 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 केलं की असं जमलं. हो 22. ते नंबर सुद्धा नीट सांगता येत नाहीत महाराज. आणि ते सुशिक्षित आहेत सध्याच्या काळातले. म्हणून मराठीमध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना दशे, दशे म्हणजे 10 वर्षापर्यंत चरित्र केलं गोकुळात. आणि मी इथं सभेमध्ये असलेल्या सर्व लोकांना विचारतो महाराज, 10 वर्षाच्या लेकराला विषयाचा भाव कळतो का? आणि ते बी 10 वर्ष चरित्र केलं. 11वं वर्ष लागलं की कंसाचा निरोप आला. रथामध्ये अक्रूरानं घेऊन गेले महाराज. 11व्या वर्षामध्ये कृष्ण आणि बलराम दादा गेलेले आहेत. लक्षपूर्वक माझं बारकाव्यानं बोलणं ऐका. तुम्हाला आतापर्यंत ऐकायला जे मिळालं नाही ते मी सांगतोय तुम्हाला. हो, गलबला करू नका. आणि खरी गोष्ट सांगतो, त्याच्यातही पुन्हा 2 चरित्र केले. हो, एक 5 वर्षाचा असताना गवळणीत रांगता आणि गोधने राखिता. किती तुकडा केला तुकाराम महाराजांनी. ए दशे चरित्र केले नारायणे. हो, रांगता इथं कॉमा द्यायचा आणि गोधने राखिता दुसरा कॉमा द्यायचा. आणि कवित्वाचे तुकडे केले आणि गवळणी बरोबर खेळ खेळले. त्यावेळेस कृष्णाचं वय हो किती बारीक, 5 वर्षाचा बाळ आहे महाराज. आमची यशोदा सांगते, 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचं माझं बाळ, 5 वर्षाचं माझं बाळ. अंगणे खेळ खेळ ग, अंगणे खेळ खेळ, अंगणी खेळ खेळ ग, अंगणी खेळ खेळ. पायात कच घेता गे गोकुळचा रे, पायात कच घेता गे गोकुळचा रे, कच घेता गे गोकुळचा रे, पायात कच घेता गे गोकुळचा हो पदरचं बोलत नाही महाराज. कोर्टामध्ये साक्ष देत असताना आय विटनेस पाहिजे.
आय विटनेस म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा. असं IQ जमत नाही बोललेलं कोर्टामध्ये, आणि ते बी सुप्रीम कोर्टाच्या पुढं तर बिलकुल जमत नाही. खोटा नाटा पुरावा नाही जमत, सत्य पुरावा लागतो, तर त्यावेळेस केस उभी राहते. म्हणून हो, यशोदा मैयाला आय विटनेस प्रत्यक्षदर्शी पुरावा विचारला महाराज आमच्या साधू संतांनी. त्यावेळेस नामदेवरायच्या मुखातून निघालेली प्रिंटिंग, नामदेवरायच्या मुखातून निघालेले शब्द बाहेर पडले. नामदेवराय सांगतात, यशोदा माईनी सांगितलं 5 वर्षाचे माझे बाळ, आणि माझ्या अंगणी खेळे खेळ, तुम्ही लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. आता 5 वर्षाचं लेकरू जर गवळणीच्या बरोबर खेळत असेल तर त्याच्या ठिकाणी विषयाचा भाव आहे का? 5 वर्षाच्या लेकराला असं छातीवरती घेतलं आणि त्या गवळणीनं जर त्याचे मुके घेतले तर म्हणायचं का की या बाईचा आणि त्या बाळाचा संबंध आहे? असं जर कुणी म्हणत असेल तर त्याची जीभ का झडू नये महाराज? त्याच्या जिभेमध्ये का किडे पडू नये? हो, ज्या टाइमला गवळणीचे वस्त्र चोरून नेले कृष्णानं, त्यावेळेस कृष्णाचं वय 3.5 वर्षाचं होतं आणि गवळणीचं वय 5-5 वर्षाचं होतं. आणि 5-5 वर्षाच्या मुली नग्न, हो, लेकरायला काय असतं महाराज? 5 वर्षाच्या मुली नग्न अवस्थेमध्ये त्या यमुनेच्या डोहामध्ये पोहत होत्या. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने नीती आणि नेम शिकवण्याकरता त्या मुलीला, म्हणून आपण लहानपणातच पाऊल टाकायला लागली मुलगी की आई म्हणते बाळा ते तांब्या भरून पाणी आण. आणि पाऊल टाकायला लागलेल्या लेकीला जर समजा तिने सांगितलं नाही आणणार तर माय फाडकन तोंडात मारते आणि कशी नांदचीन दुसऱ्याच्या घरी. आता एवढूशा लेकराला ती का फाडकन तोंडात मारते? कारण तिचं जीवनचरित्र परक्या घरी जायचंय, तिला पहिल्यापासून शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून नारी स्त्रीला आणि नारी जातीला धर्मानं वागण्यासाठी हिंदू धर्मानं जी मुभा दिलेली ती कृष्ण परमात्म्याने 3.5 वर्षामध्ये त्यांना शिकवली महाराज. आणि आता जर आम्ही म्हणत असेल की गवळणीचे वस्त्र कृष्णाने नेले आणि जर त्यांच्याशी हिडीस आणि विटंबनात्मक आणि चारित्र्यहीन अवस्थेत कृष्ण वागले असं जर म्हणत असेल तर आमच्या जिभेला किडे पडले पाहिजे. 5 वर्षाच्या कृष्ण परमात्म्यानं त्यांच्याबरोबर चरित्र केलं महाराज. म्हणून यशोदा माईनं राग आला महाराज यशोदेला, आणि 5 वर्षाच्या लेकरावर माझ्या आळ घेता का ग तुम्ही गवळणीनो? म्हणून गवळणीला नाही बोलल्या, लेकी बोले सुने लागे. ते तुम्हाला आम्हाला म्हणल्यात यशोदा माय. आणि काय काय यशोदा बोलल्यात आपल्या लेकरावरती आळ घेतल्याच्या नंतर. 5 वर्षाचे माझे बाळ माझ्या अंगणी खेळे खेळ, आणि तुम्ही लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही आम्ही गोकुळच्या नारी आहोत म्हणून आपल्याला बोलतात यशोदा माय. आणि एका पुराव्यानं भागत नाही महाराज. मग 5 वर्षाचेच होते हे कशावरून? तर यशोदा माईनं पुढचा पुरावा दिला महाराज, पुढचा. कारण केस सक्सेस होण्याकरता आय विटनेसच पाहिजे असं नाही, तर लेखी डॉक्टरचा लॅबोरेटरीतला पुरावा पाहिजे, लॅबोरेटरीतला. आणि हा लॅबोरेटरीतला पुरावा दिला. काय पुरावा दिला? माझं बाळ किती लहान आहे ग, म्हणून त्याच्याकरता यशोदा माय सांगते, सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा. गवळणीचा खेळ राजा ग, गवळणीचा खेळ राजा, खेळ राजा, खेळ राजा. तुम्ही मोठ्या ढालता गोकुळच्या नारी, काय सांगता
वर्षाचं हे शेवटचं वय होतं महाराज. गवळणीला सोडण्याचं वय 5 वर्षाचं होतं. पण मध्य भागातलं वय गवळणीच्या बरोबर खेळत असतानाचं पुरं अर्ध वय कोणतं होतं? तर सावळा ग चिमणा माझा. आता मी तुमच्याकडं चिमणं म्हणतात का? महिला मंडळी आपल्या लेकराला चिमणं म्हणतात का? किती वर्षाचं झाल्यावर चिमणं म्हणतात? का एखादी म्हातारी तिच्या म्हाताऱ्याला म्हणते का, आलं क बाई माझं चिमणं? आता ते चिमणं कशाचं? गिदाड झालेलं आहे, घोबड झालेलं आहे. आता चिमणं राहिलं नाही महाराज. चिमणं कशाचं राजा? हो, गिदाड झालेलं. आणि ते बी गिदाड म्हणत असताना सुद्धा हो गिदाड म्हणत नाही ती. हो, तिचे हावभाव असतात. गिदाड तोंड बाया असं करून, असं करून गिदाड तोंड बाया माझ्याकडं गिदाडासारखंच बघताय बाया असं करून लाडात येऊन म्हणते. म्हणजे त्या गिदाडपणाला चव आली जरशी थोडीशी, असं शास्त्र आहे त्याचं. चिमणा म्हणजे किती? चिमणा म्हणजे कसं आहे महाराज, तुम्हाला सांगतो चिमणाचं वय कसं आहे. हो, आमच्या माता भगिनीच्या कोशातला शब्द आहे महाराज हा. हो, आमच्या माता भगिनी काही बी म्हणतात लेकराला. हो, चिमणा म्हणतात, हो वासरू म्हणतात. हो, आलं बाई माझं वासरू. हो, आता मला ते वासरू म्हणलं ती फार चांगलं वाटलं. हो, त्याच्याबद्दल काही माझा वादविवाद नाही. वासरू म्हणले ती फार चांगलं झालं. पण तिला गाईची उपमा आली, तर गाईची बी उपमा तिला आली तर चांगलं वाटलं. लोक म्हणतात गरीब गाईसारखी आहे बिचारी, असंही म्हणते तर चांगलं झालं. पण मला त्याच्या बापाचं फार वाईट वाटलं महाराज. आता पोरग जर वासरू म्हणलं तर त्याचा बाप कोण झाला? तुम्ही म्हणा महाराज, मी नाही. कारण मला अजून थोडा वेळ थांबायचं नाही तर पाठ सुजूस तर हाणते मला लोक. असं नको काही म्हणायचं कुणाला. उगं दुसऱ्याच्या गावात जाऊन कुणाला बैल म्हणायची काय माझी तयारी उगाच. असं आहे. वासरूच म्हणते तर काही तर सोनंच म्हणतात महाराज. हो, सोनं. आता सोनं म्हणल्यावर बाई 66,000 रुपये तोळा झालंय. ते कशाला रस्त्याने उघडं फिरू देतीस विनाकारण? तोळा 2 तोळे तोडलं कोणी तर काय करायचं? हो, एवढ्या सोनं म्हणणार, पुन्हा राजा म्हणणार. आता ह्यो राजा नसतो कोणता, चिलफूरचा नाही, काळीचा नाही, बदामचा नाही, चौकटचा नाही, तरी बी राजा म्हणती महाराज. राजा म्हणणार काय 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 वेगळ्या वेगळ्या काही. तर महाराज माझं आंगडण, माझं टोपडण, माझं काय. हो, वरी फेकणार, वरी फेकल्यावर मुके घेणार. हो, आणि ते बी मुके घेण्याचं स्वातंत्र्य आता राहिलं नाही महाराज. हो, आता पूर्वीच्या काळात मुका घ्यायचा, आणि ते बी जर समजा म्हणजे लेकराला दात नाहीत आणि त्याच्या आजीला बी दात नाहीत, हे 2 बोळक्यावर बोळके ठेवायचे असे. हो, आणि त्याच्यावर त्या म्हातारीनं मुका घेतला की 5च्या मोटरनं पाणी वाढल्यासारखं चर्र 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 वाजायचं. आणि पलीकडच्या खोलीत ऐकायला यायचं की ही मुका घेती म्हणून असा. पण आता मुका घेण्याचं स्वातंत्र्य राहिलं नाही महाराज. आता मुका घ्यायचा ठरलं तर त्या लेकराला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मुका घेत असताना इतीचं अंतर ठेवायचं, सुरक्षित अंतर ठेवा असं. तिकडं लेकराच्या तोंडाला आणि इकडं तिच्या तोंडाला असं करायचं, असं करायचं. त्याला फ्रँकिस म्हणतात, फ्रँकिस. आता इतक्या लांबून मुका घेतल्यावर कुठं भगतसिंग आणि राजगुरू होताच ते तोय राजा येड्यासारखा धंदा. अरे ज्या आईच्या रक्तापासून रक्त वाढलं, हाडापासून हाड वाढलं, त्या आईनं मुका घेणं म्हणजे त्याचं लालन पालन करणं, वर फेकायचं महाराज, आणि शेंबडा सगट मुका घ्यायचा. हो, तरी ती माझं वासरू, माझं सोनं, माझा राजा म्हणते. काय काय उपमा देते. तसं माझ्या यशोदा मैयानं कृष्ण भगवान परमात्म्याला चिमणा उपमा दिली. आणि चिमणा म्हणजे किती वर्षाचं महाराज? चिमणं जी असतं ती माय बाहेर गेल्याच्या नंतर घरी मोठं तोंड करून पंख हलवणारं जे पाखरू असतं, पाखरू, ते जे चिमणं असतं तितक्या वयाचं माझं लेकरू आहे बाई. म्हणून हो, पक्षिनी प्रभाते सारी अशी जाय, आणि पिलू वाट पाहे उपवासी.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सावळा चिमणा हे चिमणा अजून दात मुखात आलेले नाहीत आणि असं लेकरू माझं गवळणीच्या बरोबर जातय बाई आणि अत्यंत गोंड सुंदर असल्यामुळं गवळणी त्याला उचलून नेतात आणि ते खेळ खेळते आणि लोक त्याच्यावर आळ घेतात. आता त्याच्यापेक्षा लहान सांगू का तुम्हाला? हो, कृष्ण किती लहान आहे याचा दृष्टांत आमच्या यशोदा मैयाने शेवटची जबानी दिली, शेवटची साक्ष नोंदवली. शेवटची किती बारीक होते कृष्ण, किती बारीकपणात आले. 5 वर्षाचं वय झाल्यानंतर गायी चारायला गेले तर तितक्या कारकिर्दीमध्ये गवळणीचा संबंध आला. तो गवळणीचा संबंध सांगत असताना यशोदा माय सांगते महाराज, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसते गोगिरवाणे गे, बाळ दिसते गोगिरवाणे, बाळ दिसते गोगिरवाणे गे, बाळ दिसते गोगिरवाणे. काय सांगत सगुण गुणाचे तहाने. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला, तहानं म्हणजे किती वर्षाचं? तुमच्याकडे लेकरं होत नाहीत का? नाही, कुणीच सांगा ना. मी प्रश्न विचारला, तहानं म्हणजे किती वर्षाचं? बोला बोला, उभं करा त्याला. हा, 1 वर्षाचं. बोला अजून, तहानं म्हणजे ज्यांना झालेले ते तरी बोला ना. आणि कुणीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायना. तुमच्या घरवाल्या आल्यात का काय? कारण त्यांच्या देखता बोलायची टापच नाही ना. घाबरत येत ना महाराज, कुणालाच भेट नाहीत, पण तिला माणसं दबत येत थोडेसे. ज्यांची आली नाही ते तरी बोला मोकळ्या मनानं. हो, आणि तुमची आली जरी असली तरी घाबरू नका, मी आहे ना तुम्हाला. हो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरायचं नाही. तुम्हाला काय, मी तुमची पाठराखण करतो. तिनं कीर्तन झाल्यावर तुम्हाला हानमार सुरू केलीच तर मी पळून जाऊ शकतो, घाबरू नका. तसं मोकळ्या मनानं बोलायचं तुम्ही. हो, मी प्रश्न विचारला, तहानं म्हणजे किती वर्षाचं? ह्यांनी सांगितलं 1 वर्षाचं. अजून सांगता येईल का कुणाला? हां, 2 वर्षाचं, 2-3 महिन्याचं. ठीक आहे, ह्यांनी जरा बरंच कमी केलं थोडंसं. हां, 6 महिन्याचं. आता तुम्हाला गोष्ट सांगतो महाराज, महिन्याचं नाही, वर्षाचं नाही, मी सांगतो तुम्हाला, बारकाव्यानं ऐका. तहानं शब्दाचा अर्थ आहे ज्याला स्वतःची तहान कळत नाही त्याला तहानं म्हणतात महाराज. हो, स्वतःची तहान ज्याला कळत नाही. आणि खरं सांगू का, त्या लेकराला तहान लागली, भूक लागली तर त्याची तहान भूक आईलाच लागते. हो, तुम्ही माझं बोलणं कीर्तनात ऐका, बारकाव्यानं बघा. लेकराला पिण्याची भूक जेवढी लागते त्याच्यापेक्षा आईला पाजण्याची भूक लागते. ज्याला तहाना म्हणायचंय तो तहाना कशासाठी? त्या लेकरानं नुसतं रडलं तरी तहान्याला पाहून जिला पाहणा येतो तिला तहानं म्हणतात महाराज. हो, जिला पाहणा येतो तिला तहानं म्हणतात. तहान्याचा आणि पाहण्याचा जवळचा संबंध आहे महाराज. हो, आणि इतका पाहणा येतो, इतका पाहणा येतो. कीर्तनात ही गोष्ट बोलण्यासारखी नाही, पण पुरुषाला पाहणा शब्दाची व्याख्या कळणार नाही. पाहणा म्हणजे काय आहे हे पाहायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती हिरकणीच्या दृष्टांताकडं पाहायचं महाराज.
हो, एवढ्या उंचावरून लेकराला पाजण्यासाठी तिनं उडी मारली महाराज. एवढ्या उंचावून जिथून गरगरा डोळे फिरतात, गरगरा डोळे फिरतात. हो, अर्ध्या किलोमीटरपेक्षा उंचीचं ते, हो 500 मीटर उंचीचा असेल तो बुरुज, आणि त्या बुरुजावरून लेकरासाठी उडी मारली महाराज त्या हिरकणीनं. आणि घरी गेली तर लेकराच्या टाळ्याला जीभ चिटकलेली होती आणि तिला अन्न पाणी नव्हतं, तरी आधाशाप्रमाणे लेकराला उचलून घेतलं आणि मांडीवरती घेतल्यानंतर तिनं स्तनपान पाजल्याच्या नंतर लेकरू जेवढं पिऊन शांत झालं त्याच्यापेक्षा ती पाजून शांत झाली. म्हणून लेकराला पाजल्यानंतर ज्याला फेस रिडिंग कळते, ज्याला चेहरा वाचन कळतो, त्यांनी आईच्या चेहऱ्याकडं पाहायचं. लेकराला पाजल्यानंतर आईचा चेहरा समाधानी असतो महाराज. आणि तिला जेवण केल्या इतके तिला ढेकर येतात, तृप्तीचे ढेकर येतात की माझ्या बाळाला मी पाजलेलं आहे. हे मातृत्वाचं हृदय आहे महाराज. म्हणून जिला पाहणा असतो, पाहणा पिण्यासाठी जे लेकरू सरसावतं त्याला तहानं म्हणतात. तहानं स्वतःची तहानभूक कळत नाही, या पाहण्यासाठी बोलत गेलो मी तर अजून आहे महाराज. ज्या वेळेस वसुदेवानं हो देवकीच्या हातातून कृष्ण परमात्म्याला वडून घेतलं, अगं हो देवकी देऊन टाक, तुझा मोह चांगला नाही. जर कंसाला कळालं तर 6 बाळं मेले तसं हे लेकरू बी मरल ग. इतकं सुंदर असलेलं लेकरू मुके घेत बसू नको, दे म्हणून वडलं महाराज. वसुदेवानं वडलं, त्या देवकीच्या जवळून वडलं. पण देवकीचे 6 गर्भ मेलेले होते आणि 1 गर्भ पोटामध्ये नष्ट झालेला होता. 6 लेकरं मेल्याच्या नंतर तिची लेकराबद्दलची ओढ किती असेल ती पाहायची महाराज. म्हणून देवकी सारखी त्याच्याकडं वड घेत होती. तितक्या अवकाशामध्ये वासरू जसं गाईच्या कासाकडं वडतं तसं कृष्णाकडं ती देव घेत होती. आणि परिणाम असा झाला, पाठीमध्ये टाकलं आणि जबरदस्तीनं कृष्णाला वरी डोक्यावर घेतलं महाराज. त्यावेळेस त्या जेलमध्ये एक वटा होता, वटा, आणि त्या ओट्यावर चढली महाराज देवकी. आणि माझं बोलणं ऐका, कृष्ण उपनिषद वाचा, मी पदरचं बोलत नाही महाराज. त्या वट्यावर चढल्यानंतर तिनं बाळाकडं पाहिलं आणि खोटं सांगत नाही, माझ्या माता भगिनीची क्षमा मागून बोलतो महाराज. देवकीच्या दोन्ही ठिकाणी चोळी फाटली आणि तिच्या दुधाच्या धारा कृष्ण परमात्म्याच्या गालावरती गेल्या. आणि कृष्णानं जीभ बाहेर काढली आणि ते दूध प्राशन केलं आणि देवकीकडं पाहिलं आणि सांगितलं, माझ्या जन्माला आलेल्याचं सार्थक झालं महाराज. कृष्ण परमात्मा म्हणले, माझं सार्थक झालं. या प्रभावशाली तपश्चर्या करणाऱ्या मातेचं दूध मी प्यालो, आता मला काळाची सुद्धा भीती नाही. म्हणून महाराज 2 ठिकाणी चोळी फाटून गेली. इतका पाहणा जबरदस्त असतो आणि तो पाहणा पिणारा जो असतो तो तहाना असतो महाराज. म्हणून माझी यशोदा मैया सांगते, सावळा आपलं बाळ सगुण गुणाचे तहाने. आणि एवढ्या तहान्या लेकराला जर बाईनं छातीवरती घेतलं, मिठी मारली, तर एखाद्या नालायक माणसानं म्हणावं की त्या लेकराबरोबर तिनं मिठी मारून व्यभिचार केला. हे जितकं नालायकपणाचं आहे तितकं कृष्णाच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचं नालायकपणाचं काम आहे महाराज. शहाणपणाचं काम नाही, मूर्खाचं काम आहे. म्हणून यशोदेनं ज्या शिव्या दिल्यात त्या शिव्या सुद्धा सार्थ आहेत महाराज. माझ्या बाळावर आळ घेणाऱ्या ढालगज आहेत, माझ्या बाळावर आळ घेणाऱ्या 12 घरच्या 12 आहेत. काय चांगल्या शिव्या आहेत का काय महाराज ह्या? हो, ह्या मी कशाला सांगून या शिव्याचा पदच्छेद कशाला करू महाराज. 12 घरच्या 12 म्हणजे चांगली गोष्ट नाहीये महाराज. हो, किती वाईट शिवी दिलेली, वाईट. कारण ही नजर 12 घरच्या 12 असणारालाच ती नजर येते. म्हणून यशोदा माईनं लेकी बोले सुने लागे, गवळणीवरती
हो ह्या शिव्या घालून जे कृष्ण चरित्रावर शिंतोडे उडवते त्यांच्यासाठी शिव्या दिलेल्या आहेत महाराज. म्हणून 12 घरच्या 12 काय, ढालगज काय, ढालगज कशाला म्हणतेत मी कीर्तनात सांगत नाही महाराज, माझा अधिकार नाही. पण पतिराजाला झोपून त्याची नजर चुकून बाहेर फिरून येणारी असते तिला ढालगज म्हणतात महाराज. आणि अशा ढालगज म्हणजे याचा अर्थ कृष्णाच्या चरित्रावर शिंतोडे उडवणारे ढालगज आहे. ढालगज 12 घरच्या 12 आहेत. हो तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. एवढ्या शिव्या दिलेल्या आहेत महाराज. म्हणून सगळ्या समाजानं बुद्धिमतेनं कृष्णावरती प्रेम करा. अरे कृष्ण चरित्र पवित्र आहे, पवित्र आहे. किती पवित्र आहे. जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत पण एकाही धर्माला एवढा मोठा देव मिळाला नाही महाराज. फक्त हिंदू धर्माला आणि वारकरी संप्रदायाला एवढा देव मिळाला. म्हणून अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता. त्या गवळणीनं त्या कृष्णाबरोबर जो भोग भोगला तो शारीरिक भोग भोगला नाही महाराज. आपल्या चष्म्याच्या आपल्या कमालीच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणून मी आज फक्त तुम्हाला कृष्ण चरित्र पवित्र आहे एवढीच गोष्ट सांगणार आहे. गवळणीच्या खोड्या चावटपणाच्या सांगून तुमचा वेळ खर्च करणार नाही. फक्त कृष्ण किती पवित्र आहे आणि कृष्ण पवित्र आहे एवढा जरी समजलं तरी त्याच्या जीवनामध्ये भाग्य त्याला प्राप्त झालं महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि त्या कृष्णाबरोबर भोग भोगला त्या गवळणीनं. कोणता भोग भोगला? मी नेहमी सांगत असतो की ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही. म्हणून 307ची कलम डॉक्टरला लागत नाही. असं एवढ्या समाजामध्ये खालची गोष्ट सांगतो महाराज मी. पण कृष्णाचं चरित्र पवित्र आहे हे कळण्याकरता खालची गोष्टसुद्धा सांगितली पाहिजे. कारण खालच्या नीच पातळीच्या लोकांनी कृष्णाच्या चरित्राला शिंतोडे ओढून डागेल केलं. म्हणून त्याच्याकरता सांगतो महाराज भोगाचे प्रकार 3 आहेत. लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका. भोगाचे प्रकार 3 आहेत. एक पहिला आहे मानसिक भोग. मानसिक भोग म्हणजे चिंतन करून जो भोग भोगला जातो. मनामध्ये चिंतन करायचं भोगाचं प्रतिस्पर्ध्याचं आणि भोग भोगायचा त्याला मानसिक भोग म्हणतात. किंवा स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये आलेला जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीबरोबर मग ती स्त्रीलिंगी असो पुरुषलिंगी असो स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये जो भोग घडला त्याला मानसिक भोग म्हणतात. त्याच्यानंतरचा दुसरा आहे तो 2 शरीर एकत्रित येऊन संयोग झालेला आहे त्याला शारीरिक संबंध असं म्हटलं जातं भोग म्हणतात. आणि तिसरा आहे तो आत्मिक भोग आहे. आणि आत्मिक भोग म्हणजे कशाला म्हणतात मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. आणि कृष्णानं त्या गवळणीबरोबर आत्मिक भोग भोगलेला आहे, शारीरिक मानसिक भोग भोगलेला नाही. म्हणून 16,108 बायका भोगूनही तो ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी, भोग भोगणे ब्रह्मचारी, भोग भोगणे ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी, भोग भोगणे तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुम्हाला एक चिंतन सांगतो. एका गावामध्ये एका महाराजाचा आश्रम होता आणि ते महाराज तेजपुंज असा असलेला पुतळा विठ्ठल 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 ऐका माझ्याकडे लक्ष द्या.
महत्त्वाचा विषय सांगतो मी तुम्हाला. गावामध्ये एका महाराजाचा आश्रम, 20-22 वर्ष वयाचे तरुण महाराज, गोरापान चेहरा, धारदार नाक, काळेभोर केस पाठीमागं टाकलेले, त्वचा अगदी मुलायम आणि गौरवर्ण असे असलेले, पिळदार मांड्या आणि शरीर बळदंड असा असणारे महाराज तेजपुंज, 22 वर्ष वयाचे, आणि रोज भिक्षा मागण्याकरता गावामध्ये यायचे. बोलू नका हो. विठला 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 ऐका, तेजपुंज पुतळा महाराज रोज भिक्षा मागण्याकरता गावामध्ये यायचे. आणि गावामध्ये येत असताना गावाच्या आणि महाराजाच्या आश्रमाच्या मध्ये एका वाह्यात वर्तन करणाऱ्या स्त्रीचं घर होतं. आणि ती स्त्री महाराजाकडं रोज टक लावून पाहायची. असं 6 महिने झालं टक लावून पाहत होती. आणि त्या महाराजाच्या काहीच लक्षात नाही ती माझ्याकडं टक लावून पाहते म्हणून. 6 महिन्यानंतर ती बाई रागवली आणि तिनं महाराजाला सांगितलं, महाराज इकडे या. आल्यानंतर महाराज येऊन दारात उभे राहिल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, ताईसाहेब काय भिक्षा घालायची ती घाला. त्यावेळेस तिनं सांगितलं, महाराज तुम्हाला माझी भाषा कळत नाही, माणूस आहात का जनावर आहात का पशु आहात का काय, तुम्हाला माझी नजर तुम्हाला कळली नाही. सांगितलं मला काहीच कळलं नाही, तुम्हाला भिक्षा घालायची तर काय भिक्षा घाला ना, तुम्ही कशाला खालीवरी बोलता. त्यावेळेस तिनं सांगितलं, महाराज मी तुम्हाला आज अलौकिक भिक्षा घालणार आहे. काय भिक्षा घालणार आहेस बाई, मी जगाना कुणी भिक्षा दिली नाही ती भिक्षा मी देणार आहे. काय देणार आहेस. सांगितलं माझ्या शरीराची तुम्हाला भिक्षा देणार आहे. महाराजाच्या लक्षात आल्यानंतर सांगितलं, ताई मी तुझ्या शरीराची भिक्षा घेईल, तुझ्या शरीराला स्पर्श करील आणि तुला मिठीसुद्धा मारील, पण आज नाही. सांगितलं का आज नाही, कशा करता आज नाही. तिने सांगितलं तुला वाट पाहावी लागेल. 6 महिने वाट झालं पाहिली, अजून पहा. मी तुझ्याबरोबर स्पर्श करतो, तुझ्याबरोबर भोग भोगतो, पण आज नाही, तू माझी वाट पहा. असं म्हणले आणि महाराज ताडकन निघून गेले. आणि गेल्यानंतर हा हा म्हणता 36 वर्ष गेले महाराज. किती वर्ष. 36 वर्ष गेले. आणि 36 वर्षात घटना घडली, त्या बाईला रक्तपिती नावाचा रोग फुटला. नाकाचा शेंडा बसला, भुवया सगळ्या खलास झाल्या, बोटं सगळे खलास झाले आणि या बोटातून पू निघायला लागला. पायाची बोटं खलास झाले, अंगाला चिरड्या वळड्या पडून महाराज त्याच्यातून रक्त आणि पू यायला लागलं. त्याच्यात अंगावर तिच्या माश्या बसायला लागल्या आणि नाकातून शिंबूड गळायला लागला, कान फुटले, कानातून पू गळायला लागला, डोळ्यामध्ये चिपडे आले. अशी विद्रूप अवस्था त्या स्त्रीची झाल्यानंतर एके दिवशी तिला ताप आला. ताप आणि तापाच्या भरामध्ये 20 दिवस बिना अन्ना पाण्याची ती राहिली. बिना अन्ना पाण्याची 20 दिवस. आणि माणूस कमीत कमी 40 ते 42 दिवस बिना अन्न पाण्याचा राहू शकतो. म्हणून 20 दिवस तिला अन्न पाणी मिळालं नाही, निचेष्ट झाली. आता सगळं वैभव गेलेलं होतं, कुणी तिच्याकडे येत नव्हतं, पैसा खलास झालेला होता, नौकर चाकर कुणी नव्हते, महाल सगळा लोकांनी हिसकावून घेतलेला होता. आणि आता मला खायला पाहिजे म्हणून भीक मागण्याकरता काठी टेकीत टेकीत गावाकडे निघाली ती. आणि दुपारचा प्रहर होता, डांबरी रस्ता होता, खालून डांबरी रस्ता तापलेला होता, वरून 47 डिग्री सेल्सिअस तापमान, आग वकत होता सूर्य. आणि एवढ्या तप्त अवस्थेमध्ये निघाली असताना तिला 20 दिवस पाणी नसल्यामुळं चक्कर आली आणि डांबरीवर खाली पडली. आणि पडल्याबरोबर अन्न तर नाहीच नाही, पण पाणी 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 असे खोल स्वर गेला आणि पाणी मागायला लागली. कुणी तिच्या जवळ येत नव्हतं. लोक बाजूनं जात असताना म्हणायचे, केलेल्या कर्माची फळं, ह्या हातावरली हातावर झाडा मिळाला, देवाच्या घरी न्याय आहे, देर आहे मगर अंधेर नाही.
किती भोगलं होतं, किती समाजाला वाईट केलं होतं, आता तळतळून मरायला लागली. एकदा प्राण जायचा आणि एकदा प्राण यायचा. आणि महाराज पाणी 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 म्हणायला लागली. आणि हे तिथून एका जाणाऱ्या संन्याशानं पाहिलं. आणि 36 वर्षापूर्वी ज्यांनी वचन दिलं होतं की ताई तुझ्या देहाला मी स्पर्श करील, तो साधू तिथून चाललेला होता. त्या साधूनं विचार केला की आता वचन पूर्ण करण्याची वेळ आली. स्वतःचं उपरणं खाली टाकलं, त्याच्यावरती साधू बसले आणि तिचं मुंडकं मांडीवरती घेतलं. कमंडलूतलं पाणी तिच्या तोंडामध्ये वतल्यानंतर तिला शुद्ध आली. आणि थोडीशी शुद्धीवर आल्यानंतर तिला कडकडून मिठी मारली. खांद्यावरती तिला घेतलं आणि आश्रमात घेऊन गेले. आणि तिच्या अंगाला ताप आलेला होता. वल्या वस्त्रानं तिचं अंग सगळं पुसलं आणि कोरडं वस्त्र तिला परिधान करायला दिलं. आणि मांडीवरती उसं घेऊन तिला मधुकरीचं पवित्र अन्न खाऊ घातलं. आणि अन्न खाल्ल्याच्या नंतर तिला शुद्ध आली. आणि शुद्ध आल्यावर तिने वरती पाहिलं तर महाराजाच्या मांडीवरती माझं शरीर पडलेलं आहे. ढसाढसा रडायला लागली. महाराज, या अपवित्र शरीराला तुम्ही कशा करता स्पर्श केला? त्यांनी गालाचा असा आलापाला घेतला. महाराजांनी सांगितलं, 36 वर्षापूर्वी तुला दिलेलं वचन मी पूर्ण केलं. तुझ्या शरीराला स्पर्श केला, तुझ्या अंगाला मिठी मारली, पण शरीराच्या भावनेनं नाही. तुझा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. हा आत्मिक भोग आहे महाराज, आत्मिक भोग आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून शरीराचा संबंध नाही. जसा ज्ञानदेव म्हणे, त्या रेड्याला म्हणले हा माझा आत्मा आहे आणि त्यांनी वेद बोलले, तसा संताचा संग क्षणभर घडला आणि नुसता स्पर्श झाला तरी त्याचा परिणाम त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा उद्धार झाला. तिचा आणि त्यांचा आत्मा एक आहे. कृष्ण भगवान परमात्म्याने आत्मिक भोग भोगलेला आहे. शारीरिक भोगानं पापकर्म होतं आणि आत्मिक भोगानं पुण्यकर्म होतं. म्हणून कृष्णाने हा भोग भोगलेला आहे. आणि 5 वर्षाच्या आत भोग भोगलेला असल्यामुळे कृष्णाचं चरित्र पवित्र आहे. आणि त्या कृष्णाचं चरित्र पवित्र असलेलं वर्णन करायचं आणि आमच्या काल्याला त्याचा स्पर्श झाला की तो वेदानं दिलेला वेदोक्त असलेला जीव ब्रह्म ऐक्यत्वाचा प्रसाद आहे. म्हणून काला आम्ही कृष्ण चरित्रानं पावन करतो. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा माझ्या काल्याचा विषय फक्त कृष्ण पवित्र आहे एवढंच सांगायचं होतं मला.